एक मिनिट. स्वतःच्या हातांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास ना. आता बघ ना, तू कोर्टात जे काही वागलीस त्यामुळे अंगदची बाजू स्ट्रॉंग झाली, हे कळतंय तुला. भोग आता आपल्या कर्माची फळ. दामिनी मॅडम, कधी कधी जिंकण्यासाठी विरोधी पक्षाला असं वाटू द्यायचं असतं की तो जिंकलाय. काय म्हणायचंय तुला? मला सांगा, घरात कसे आहेत सगळे? सगळे नीट आहेत ना? धैर्य नीट आहेत ना? नाही नाही, धैर्य घरात आहेत ना? समजा ठीक होईल. सावी, मी आणि सत्या जाऊन धैर्याला आणतो. तू राणीसोबत केस लढ. आपल्याला आजचा दिवस काही करून निभवून न्यावा लागणार आहे. कोर्टात जर धैर्याने साक्ष द्यायची असेल तर त्याला मेडिकल टेस्टमध्ये क्लीन असावं लागेल, आणि त्या ड्रगमधून क्लीन व्हायला त्याला किमान 1 दिवस तरी लागेल. त्यामुळे आज काही करून आपल्याला उद्याची तारीख काढायची, म्हणजे आपण धैर्याला उद्या कोर्टात उभं करू शकू. आजचा दिवस आपण निभवून नेऊच. कोर्टाला उद्याची तारीख द्यावीच लागेल बघ. आणि ते कसं करायचं ना, ते मी बघते. भास्कर, फोन दे. आत्या, इरा, धैर्य कुठे आहे? आत्या, धैर्य धैर्य भुरकन गायब झाले. आत्या, आत्या, धैर्य ना, धैर्य जादूगर आहेत. जादूगर. ऑल द बेस्ट दामिनी मुजुमदार. तुम्ही जितकं समजताय ना, त्याच्यापेक्षा दुप्पट हुशार आहे. त्यामुळं आता नीट लढा, कारण ही लढाई लई कठीण आहे. चला, येते मी. हे काय आता नवीन पोत्यातनं काय घेऊन आलायसा? ज्वारी. म्हणजे वाघमारांचे गुरु जे आहेत ना, आपले भाऊ, त्यांच्यासाठी आमच्या शेतातली खास ज्वारी घेऊन आलोय. म्हणजे जशी पिकली तशी काढली, आणि जशी काढली तशी आणली, एकदम प्रेमान. एवढं प्रेम काय म्हणून तू चाललंय? काही झोल तर नसेल ना यात? नक्की ज्वारीच आहे का याच्यात? आहे का आता? थांबा.
हे बघा, तुमच्या इथे ह्यालाच ज्वारी म्हणतात ना, आमच्या इथे तर ह्यालाच ज्वारी म्हणतात बघा. बरं चला, अजून 2 गुन्हे आहेत, ते घेऊन येतो मी. काय दीपा वहिनी? अहो आमच्यावर कशाला संशय घेताय? इथं संशय कुणावर घ्यायचा हे सगळ्यांना नीट माहिती. काल रात्री तहान लागली होती म्हणूनच आला होता ना? पाणी प्यायला? बाई, घरात पण हिची पोलीसगिरी सुरू झाली का काय? नाही नाही, हिच्या तोंडालाच लागायला नको, नाहीतर उगाच काहीतरी अंगाशी यायचं. काय कसला विचार करताय? इथं गप्पा मारत बसायला वेळ नाही मला, लय काम आहेत. लक्ष ठेव. केतन दादा, अहो कधीतरी बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. हीच ती वेळ आहे आपलं कर्तव्य पार पाडायची. आता तोंड उघड आणि सांग, माझ्या धैर्याला कुठे लपवलेस ते. तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी धैर्य कुठे आहे हे तुम्हाला कधीच कळणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन सोडा, तुम्ही निवांत बसा. असं बघितलंस, हे एकदा टोचलं ना की भले भले बोलायला लागतात. काय चाललंय? काय करताय तुम्ही? नाही, मी असं काही होऊ देणार नाहीये. नाही, कॉन्स्टेबल मॅडम, चुकीचं आहे सगळं. मी असं नाही होऊ देणार. सोडा मला, मी कुठे येणार नाहीये. सोडा, अहो सोडा मला. मी नाही येणार. अहो काय करताय तुम्ही? सोडा मला. काय करताय दामिनी मॅडम? सोडा. सोडा मला. काय चाललंय? सावे, ठीक आहेस ना तू? भारतीय दंड संहितेच्या कलम 323 आणि 324 नुसार कोठडीत असणाऱ्या आरोपीला मारहाण करणे, कलम 506 नुसार जीवघेणी धमकी देणे आणि कलम 302 आणि 307 नुसार त्याच्या हत्येचा प्रयत्न करणे यासाठी खूप मोठी शिक्षा होऊ शकते.
नोकरी जाईल ती जाईलच, त्याच्यासोबत इज्जत सुद्धा जाईल. इन्स्पेक्टर साहेब, तुमची नार्को टेस्ट करण्याची परमिशन सुद्धा कोर्टाकडून घेऊ शकते आम्ही. त्यामुळे ठरवून घ्या तुम्ही, विचार करायचा आहे का? दामिनी मॅडम, एक मिनिट. मॅडम, हे थांबवा सगळं. प्लीज थांबवा. टेन्शन घेऊ नका. धैर्य जिद्द कुठे आहेत ना, सुखरूप आहेत. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, ज्याने कोणी बाईला त्रास द्यायचा प्रयत्न केलाय तो मातीत गाडला गेलाय. इतिहास साक्षीला आहे, ज्याने कोणी बाईच्या चारित्र्यावर खोटे डाग लावण्याचे प्रयत्न केलेत ते स्वतःच इज्जत गमवून बसलेत. अहो, जरा तरी या वर्दीची लाज ठेवा, नाहीतर तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. आता कायला सावी, तू काळजी करू नकोस. जसं प्लॅनिंग झालंय सगळं तसंच होणार. इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम, काय मस्त आयडिया केली हो तुम्ही. काय करणार, गुन्हेगारांना पकडता पकडता त्यांच्या डोक्याने विचार करायची सवय लागली. तुमच्या दीपा वहिनीकडे बघून ही आयडिया सुचली, कारण त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते काय कळलं. सध्या तिच्यापासून वाचून राहिलं पाहिजे. राणीचा व्हिडिओ कॉल. मंजू, अगं सावीला जरा धैर्याला बघायचं होतं. एक मिनिट हा. मंजू, धैर्यांची नीट काळजी घ्या. अगं, ते ड्रग्समुळे ना त्यांना लय त्रास होत असणार बघ. सावी, अजिबात काळजी करू नको. आम्ही घेतोय धैर्याची काळजी. तो लवकरच बरा होईल आणि लवकरच त्याच्या रक्तातील ड्रग्स पण उतरतील. बरं ऐक, आता जास्त वेळ बोलता नाही येणार. कुणी बघितलं तर परत प्रॉब्लेम होईल. भारतातल्या बाईचं मला काही कळतच नाही. म्हणजे कधीतरी असं वाटतं की प्रेम करणं ही तिची ताकद आहे, पण आता ती ताकद आहे का कमजोरी काय कळत नाही बाबा. म्हणजे नवऱ्याने प्रेम करू देत किंवा नाही, पण बाई आपला जन्म त्याच्या नावाने करून टाकते. आणि एकदा का लग्न झालं की त्याचं प्रेम काय आयुष्यभर कमी होत नाही.
दोघांवर किती वाईट वेळ आले ना. हा बोल. हॅलो. हा सत्यदा, एक खबर मिळाली. शांताला ज्या माणसानं फसवले ना, त्याच माणसानं फसवलेले अजून एक बाई सापडले. आम्ही तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केलाय, पण ती म्हणते बोलेन, पण सत्यदादाशीच. तिला बाकी कोणावर विश्वास नाही आहे आणि तिच्या जीवाला काही होईल अशी भीती सुद्धा वाटते. आणि हा, तिला त्या माणसाची एकदम डिटेल माहिती आहे बरं काय, असं ती म्हणते. बरं ठीक आहे, मी लगेच येतो. वाघमारे, काय झालं? साताऱ्यात एक लीड मिळालं. मला लगेच निघावं लागेल. मला वाटतंय त्या लफंग्याची केस पण आजच क्लोज होईल. सत्य, असं झालं तर खरंच लय बरं होईल. ठीक आहे, तुम्ही इथं लक्ष ठेवा, मी जाऊन येतो लगेच. सत्य, काळजी घे. काहीच उलटसुलट करू नको. हे बघ, केस महत्वाची आहेच, पण तू जास्त महत्वाचं आहेस. काळजी घे. मी वाट बघते. अजिबात विसरू नको. वाघमारे, गेली 3 वर्ष तुमच्या तोंडून हेच ऐकायची वाट बघत होतो. वाट बघणार कोणी असेल तरच परत येण्याला अर्थ आहे बघा. आता स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही बी स्वतःची काळजी घ्या. आणि थँक्यू वाघमारे. थँक्यू कशासाठी? सगळ्यासाठीच. येतो. आत्या, पूर्ण सैनिकांची फौज आली होती आत्या. आणि आणि धैर्य वर झाले धैर्य. सॅल्यूट सॅल्यूट. सॅल्यूट. आता हिचं काय काम आहे माझ्याकडे? हॅलो दामिनी मॅडम. बोल. आणि काय काम आहे ना, ते पटकन बोल. अहो, ते धैर्य भाऊजी धैर्याला कोर्टात पोहोचू दिलं नाही ना विचार.
बोल पटकन. धैर्य भाऊजींना तिथं पोचूच दिलं नाही नाही. हे बघ, माझं डोकं फिरवू नकोस आता. ती मंजू धैर्यला पळवून घेऊन गेली. काय ग दीपा, मला एक खरं खरं सांग. धैर्यला तुमच्याकडे तर नाही ना घेऊन आले? नाही 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 इकडं कशाला आणायला? आणि आणलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं की. ठीक आहे. हे बघ, ती मंजू जर का तुमच्याकडे आली किंवा धैर्यबद्दल तुला काही जरी कळलं ना, तर ताबडतोब मला फोन कर. रात्री कसली तहान लागली होती कळालं की. आता मी सांगते तेवढंच ऐकायचं. जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत या खोलीतनं बाहेर पडायचं नाही. कळालं का? माझ्याकडेच रे. धैर्यांची ही जी काय अवस्था झाली ती माझ्यामुळेच झाली. त्यांना अजून त्रास व्हायला नको. आई अंबाबाई, तुझ्याकडे एवढंच मागणं आहे बघ. माझ्या धैर्यांना नीट सांभाळ. बोल सत्या. वाघमारे, मी त्या बाईला भेटलो. त्या बाईला सुद्धा 20 लाखाला फसवलंय त्याला पुण्याला. ती बाई त्याला सतत कॉल करत होती. तिचा नंबर तर ब्लॉक केला होता त्यानं. वेगवेगळ्या नंबरवरनं कॉल करत होती, पण त्यानं कधीच कॉल उचलला नाही. पण काही दिवसांपूर्वी चुकून फोन उचलला होता. तेव्हा असं कळलं की तो कोर्टातल्या कुठल्या तरी सुनावणीत आहे. सुनावणीत? म्हणजे नक्कीच कुठल्या तरी केसमध्ये अडकलास ना? होय, मला बी तसंच वाटतंय. मी माझ्या एका माणसाला कामाला लावलंय. त्याला सांगितलंय की अख्ख्या महाराष्ट्रात जेवढ्या केस सुरू आहेत ना, त्या सगळ्याची माहिती काढ. वाघमारे, मला फक्त आज रात्रीचा वेळ द्या. त्याचं सगळं प्रकरण बाहेर काढतो. ठीक आहे. तुला माहिती मिळेपर्यंत धैर्य पण कोर्टात आलेला असेल आणि सावी सुद्धा सुटेल.